नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आपलं प्युअर गावरानचं कुक्कुटपालन पूर्ण. चला, हे कुलूप आहे, हे कुलूप उघडतो मी आणि हे गेट. अशी जाळी आपण पूर्ण अर्धा एकराला केलेली आहे. पूर्ण अर्धा एकर पूर्ण जाळी आहे. आणि पलीकडून जाऊ नये म्हणून, पिल्ले बाहेर निघू नये म्हणून बारीक जाळी मारलेली आहे आपण. तुम्हाला दिसत असली तर बघा, ही बारीक जाळी आहे जेणेकरून पिल्ले बाहेर निघू नये म्हणून. इथे अर्धा एकरमध्ये आपण प्रत्येक प्रकारचं जवळपास झाड लावलेलं आहे. नंतर प्रत्येक झाडाची आपण ओळख करून घेऊ एके दिवशी. या कुक्कुटपालनमधील मत्स्यपालन आणि शेळीपालन कशा प्रकारे केलं आहे आपण, ते सुद्धा आपण एकाच दिवशी पाहू. तोपर्यंत फक्त तुम्हाला दिसत असतील तर शेळ्या बघा, काही दिसत असतील तर. इथं आपण हे बाजरं टाकलेले, इकडं मेथी घास, मेथी आणि पालक असे 3 प्रकार टाकलेले आहेत. नंतर आपण इथं कोणकोणते झाडं आपण लावलेले आहेत या अर्ध्या एकरमध्ये ते सर्व बघू. जसं की आंबा, मोसंबी, सफरचंद, चिकू, फणस, जांभळ, बदाम असे सगळं आपण एके दिवशी मी तुम्हाला सर्व झाडांची इत्थंभूत माहिती देतो. म्हणजे किती झाडं लावलेले आहेत आपण आणि कशा प्रकारे लावले आहेत आणि त्यांचा फायदा नेमका काय आहे. हे बघा, आपले पिल्ले आहेत तिथं. ही पिल्ल्यांची जाळी वेगळी आहे. जरासे मोठे झाले की आपण हे पिल्ले कोंबड्यामध्ये टाकतो, कोंबड्यांच्या कुक्कुटपालनामध्ये. तुम्ही बघू शकता, ही 40 बाय 14ची खोली आहे कोंबड्यांची. ही पण पिल्ल्यांना जाळी आहे. आणि इथं एकदम आपण लहान लहान पिल्ले ठेवतो कोंबडी सोबतचे. जशी कोंबडीनं काढली की ते इथं असतात. मग महिन्यानं ती कोंबडी आपण मोकळी करतो, कोंबडीमध्ये टाकतो, पिल्ले इकडे टाकतो. आणि तिथून पुढं 2 महिन्यानं पिल्ले इथून काढून पिल्ले आपण या खोलीत टाकतो. या खोलीत आता बघू आपण कोंबड्या सोडून. तुम्ही बघू शकता, इथं प्रत्येक जाळी केलेली आहे. इथं देवळ्या केलेल्या आहेत त्यांना, जेणेकरून अंडे देतील. हे पाण्याचं टोपलं, हे खाद्याला केलेलं आहे आपण तयार. सिमेंटचं तयार केलेलं आहे, टायरपासून तयार केलेलं आहे आपण ते. असे 4 तयार केलेले आहेत, 2 पाण्याला आणि 2 चारा टाकण्यासाठी. जसं की हे आहे पाण्याला आणि तिकडं 2 आहेत, एक हे पाण्याला आणि हे चाऱ्याला. आणि या देवळ्या आहेत, त्या देवळ्याने अंडे देतात. जसं की या देवळीत अंडे देते कोंबडी. आता आपण त्यांना काहीतरी खायला टाकू. तुम्हाला एके दिवशी माझं नियोजन शेळ्यांचं आणि मत्स्यपालनाचं आपण कसं केलेलं आहे ते दाखवतो एके दिवशी. हा उकंडा त्यांना केलेला आहे.
ही खोली बसायला आणि त्यांचा चारा आपण ठेवतो या खोलीमध्ये. बघा सवयीनुसार शिरी बी पळत आली. इकडं गेलो रूमपाशी गेलं की तिला माहिती तिचा चारा या खोलीत आहे. ही गाडीला जागा केलेली आपण, गाडीची जागा जशी ती गाडी बाहेर तोपर्यंत लावली आणि ही बसण्यासाठी आणि चाऱ्यासाठी. तर तुम्हाला आता चारा टाकताना दाखवतो मी ते. हे असं आपण टोपल्यात बाजरं घेतलंय. आता बघा कोंबड्या कशा मागं मागं येतात टोपलं दिसलं की. हा 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 हा. आता आपण या पिल्लांना पण काय टाकू. आता उरलेलं काय करू आपण यामध्ये टाकून देऊ. जेणेकरून कोंबड्या नंतर जाऊन खातील. अशा प्रकारे आपलं छोटं कुक्कुटपालन आहे. हे प्युअर गावरान आहेत आणि तिकडे कडकनाथ आणि ब्लॅक ॲस्ट्रोलॉप अशा 2 जाती पलीकडे. तर धन्यवाद दोस्तो. अशा प्रकारे आपलं कुक्कुटपालन आहे. धन्यवाद.